किती सुंदर दरबार आहे ना. हा आहे नागपूरमधला कोराडी मंदिरचा दरबार. तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आज आम्ही चाललो कोराडी मंदिर. आज आहे तिसरा दिवस म्हणून आम्ही सर्वांनी विचार केला की आज कोराडी मंदिर जाऊन यायचं म्हणून. तर इथं वाजले होते रात्रीचे 12 आणि आम्ही घराजवळचे सर्वजण निघालो होतो थंडी थंडी हवा घेत देवीचे दर्शन करायसाठी. तर काय, देवीचे दर्शन म्हणलं तर रात्र काय आणि दिवस काय. मग आम्ही मजा करत पोचलो गेटवरती पोचलो. मग आम्ही अंदर गेलो. अंदर इतका सुंदर मेला लागून होता आणि लोकांची तर गर्दी एवढी होती की आम्हाला गाडी ठेवायला पण जागा भेटत नव्हती. मग अंदर जाताबरोबर आम्हाला हे लोक पैसे मागायला लागलं. तुम्हाला माहीत आहे, जिथं गाड्या ठेवायचं म्हणलं तिथं लूटमारी चालूच असते. मग आम्हाला पैसे देऊन अंदर जावंच लागलं. मग आम्ही अंदर पोचलो. अंदर लोकांची एवढी गर्दी होती की खूप सारी. आम्हाला असं वाटत होता की तिसराच दिवस आहे तर जास्त काही गर्दी राहणार नाही. पण जसे जसे दिवस येतात तशी तशी गर्दी वाढत जाते. आणि नवरात्र म्हणलं की भक्तांची एवढी गर्दी असते की खूपच. आम्हाला VIP पास मिळाली होती म्हणून आम्हाला जायला जास्त काही त्रास झाला नाही आणि आम्ही लवकर पोचलो. पण तिथं काय VIP पास मिळाल्यावरही आम्हाला तिथं वाट पाहत बघावं लागलं, कारण की खूप गर्दी होती, ज्याच्यामुळे आम्हाला तिथं थांबावं लागलं. तिथे एक कालीमाची मूर्ती आली आहे जी खूप सुंदर आहे, जी मी दुरूनच तिचं व्हिडिओ काढलं, जवळून नाही काढू शकली. हे बॅक साईडनं काढली आणि अजून मला समोर थोडं काढायला मिळालं ते इथून काढली. खूप सुंदर दिसत होती मूर्ती, पण जवळून काय बघायला मिळाली नाही. आमचे दर्शन तर खूप व्यवस्थित झाले. दर्शन झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ बाहेर बसलो. इथून मी व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला पण जो काही निघाला नाही तर मी काढू शकली नाही. दर्शन वगैरे व्यवस्थित झालं. आमचे दर्शन व्यवस्थित झाले, पण शिवच्या पप्पाला या भीडमध्ये दर्शन करावं लागलं, कारण की त्यांना VIP पास मिळालेली नव्हती. तर ते लोकांना धक्का देत बिचारे कसे तरी दर्शन केले आणि इथले व्हिडिओ बनवले. इतका सुंदर मंदिर दिसत होता की खूप सुंदर. तुम्ही पण जाऊन या. बाय.